देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी एक्स पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली। बीडच्या सरपंच हत्या प्रकरणातली ही मोठी अपडेट। देशमुख कुटुंबाची मोठी मागणी सध्या मान्य झाल्याचं बघायला मिळत आहे। एक मागणी सध्या मान्य झाली आहे, आमचं आंदोलन असं सुरूच राहणार असा पवित्रा आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतलाय। राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर 2 महिन्याने सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे। स्वतः उज्ज्वल निकम सर आहेत आपल्यासोबत। सर, तुमची नियुक्ती केली आहे, मात्र उपोषण केल्यानंतर केली आहे। उशीर झाला आहे सगळ्याला, कारण पहिल्या दिवसापासून तुमच्या नावाची चर्चा होती, सरकारी स्तरावरही चर्चा झाली, मात्र नियुक्ती व्हायला 2 सरकारी वकिलाची नियुक्ती केव्हा होते याला महत्त्व नाही, कारण सरकारी वकिलाची नियुक्ती म्हणजे त्याचं कामकाज हे प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सुरू होत असतं। अजून या खटल्यामध्ये आरोपपत्रच दाखल झालं नाही, त्याच्यामुळे लवकर नियुक्ती झाली उशिरा नियुक्ती झाली या म्हणण्यात काही अर्थच नाहीये। याच्यामध्ये राजकारण होईल म्हणून ही नियुक्ती थोडं लांबणीवर पडली का? तुम्ही म्हणलात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, कारण राजकारण होईल असं नाहीये। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की माझ्या नियुक्तीमुळे माझ्या माध्यमातून नियुक्तीच्या माध्यमातून तुमच्यावर देखील आरोप केले जाऊ शकतात, आणि आज नेमकं तेच होत आहे की माझ्या काल त्यांनी आज नियुक्ती केली आणि मग मी भाजपचा ते सरकार भाजपचं हे अशा तऱ्हेचे बेछूट आरोप करतात। पण दुर्दैवाने मी आरोपांकडे लक्ष देत नाही, कारण असं आहे की महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांचा कायद्याचा अभ्यास फार कच्चा आहे। त्यांनी कायद्याची शाळा कायद्याचं कॉलेज जॉईन केलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे की सरकारी वकील हा नेहमी सरकारचा माउथपीस नसतो। सरकारी वकील हा न्यायालयात न्यायदान करताना न्यायाधीशांना मदत करणारा एक महत्वाचा अधिकारी असतो, हे ते विसरतात। त्याच्यामुळे त्यांना असे आरोप करतात, कारण मी भाजपची निवडणूक लढवली म्हणून भाजपचं झाले, अशा रीतीचे बेछूट आरोप करून ते आपलं अज्ञान जाहीर प्रदर्शित करीत आहेत, एवढंच मला। म्हणून अजूनही वेळ गेली नाही, अभ्यास करावा। संतोष देशमुख यांचे बंधू आता उपोषणाला बसलेत, अन्नत्याग पहिली मागणी मान्य झाली, पण त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत। मात्र तुम्ही काय आव्हान कराल, कारण तुम्ही स्वतः असं आहे की त्यांच्या मागण्या मी वृत्तपत्रातूनही वाचल्या, पण त्यांच्या बाकीच्या मागण्या ज्या आहेत त्या तपास यंत्रणेच्या संदर्भातल्या आहेत। पण त्यांची प्रामुख्याने मागणी जी होती ती माझी होती 1 नंबरला, ती मंजूर झाली आहे। त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करेल की आपण उपोषण सोडावं। ज्या काही गोष्टी तपास यंत्रणेला, कारण असं आहे की आरोपपत्र दाखल केल्यानंतर देखील पोलिसांना तपास करता येतो, आणि म्हणून तुमच्या काही मागण्या असतील त्याचा तो नंतरही तपास यंत्रणा विचार करेल, सरकार पुरावे असेल की विचार करू शकतो। पण आज तुम्ही कृपया उपोषण सोडावं, कारण तुमच्या बरोबर अनेक लहान मुलं स्त्रिया देखील उपोषणाला आहेत। निश्चित ही माझ्या मनाला क्लेशदायक गोष्ट आहे। तुम्ही म्हणलात मोक्काचे 180 दिवस त्यांना मुदत आहे, तुम्ही तिन्ही खटले चालवणार आहात। हे तिन्ही खटले वेगवेगळे चालवणार का एकत्र चालवले जातात, काय नेमकी प्रक्रिया? असं हे वेगवेगळे आज तरी वेगवेगळे खटले आहेत, भविष्यात काय होईल हे तपास यंत्रणा सांगू शकेल, मी सांगू शकत नाही। नेमकं कामकाज कधी सुरू होऊ शकतं? 180 दिवस, आता 2 महिने झालं हे गुन्हा दाखल। ज्या वेळेला तपास यंत्रणा आरोपपत्र दाखल करेल त्याच्यानंतरच माझं कामकाज सुरू होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।